नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज भटकंती करूया किल्ले सिंहगडची. मित्रांनो, आमचा सिंहगडचा प्लॅन घरी कसा झाला माहिती आहे का तुम्हाला? निवांत बसलो होतो, दुपारचे 12 वाजले होते. पोरं म्हणली चला सिंहगडला. आम्ही गाड्यांना किक मारली आणि सिंहगडच्या दिशेने निघालो. आम्हाला फक्त घरापासून 1 तासाच्या अंतरावर किल्ले सिंहगड आहे, त्यामुळे आजचा ट्रेक आम्ही खूप उशिरा चालू केला. वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे जास्त काय ताप होत नाही. किल्ल्याच्या पायथ्याला आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा पायरीमार्ग चालू होतो. 10 ते 15 मिनटं पायरीमार्ग चालत पुढं गेल्यानंतर आपल्याला जो समोर दिसतो तो प्रथम पुणे दरवाजा क्रमांक 1. किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार झाल्यानंतर आपल्याला लागतो हा पुणे दरवाजा क्रमांक 2. या पुणे दरवाजा क्रमांक 2च्या कडेने एक वाट जाते बुरुजाकडे. त्या बुरुजाकडे आपल्याला आत्ता जायचं आहे. जास्त कोणी या बुरुजाकडे जात नाही, पण आज आपण तुम्हाला हा बुरुज पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. सिंहगडला आलोय. तुफान गर्दी आज, गुरुवार आहे आज. आता प्रथम दरवाजावर चढून आल्यानंतर दरवाजाच्या कडेने वाटेकडं एका बुरुजाकडे येते. बुरुज आपण पाहून नंतर आपण किल्ल्याच्या वर जाऊ. तुम्हाला मी मागला माझा बुरुज दाखवतो. किल्ल्याच्या वर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा 3रा दरवाजा लागतो, महादरवाजा. आत्ता येऊन पोचलोय पुणे दरवाजा क्रमांक 3. आज आपण किल्ल्याची अखंड प्रदक्षिणा करणार आहे तटबंदीवरून. आत्ता आपण निघालोय किल्ल्याच्या दारुगोळा कोठाराकडे. अशीच आपण गोल प्रदक्षिणा पूर्ण करून परत पुणे दरवाजा क्रमांक 1 पाशी आपण येऊन पोचणार आहोत. चला तर मग. किल्ल्याच्या बुरुजावर आता आपण आपल्याला हा जो दिसतोय तो किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार, किल्ल्याचा 2य प्रवेशद्वार आणि हा किल्ल्याचा 3रा प्रवेशद्वार. आत्ता बुरुजावर आपण आपल्याला इथं समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतील. आपल्याला वर जायचे. क्लायमेट वातावरण तर आज खूप भारी आहे, पण किल्ल्यावर खूप गर्दी आहे आज.
ती किल्ल्याची मेन वाट. आपण डायरेक्ट वर जातो. आत्ता आपण किल्ला कडकडनी फिरतोय. आत्ता आपल्याला या किल्ल्याच्या जुन्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. लय किल्ल्यावर गर्दी आज. किल्ल्यावर कधी बी या गर्दी कायम असते. आपल्याला ही जी समोर तोफ दिसत आहे, या तोफेला मोरदरीची तोफ असे म्हणले जाते. तोफेचे जतन करून ठेवले आहेत. पाहण्यासाठी खूप सुंदर तोफ आहे. आत्ता जवळपास जास्त ट्रेक नाही, अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर वर येऊन पोचले आपण. खाली उतरताना आपण तिकडं घोड्याची पागा असलेली आहे, पण ती घोड्याची पागा नसून ते खामटाके आहे किल्ल्यावले. किल्ल्याच्या वर आलोय. जुने पडके वाडे दिसतात आपल्याला इथं. आपल्याला हा जो जुना वाडा दिसतोय, ह्या वाड्यात आत आल्यानंतर आपल्याला हे तळघर दिसतं. आता हे तळघर किती जुनं आहे हे आपण सांगू शकत नाही. कमी लोक हे तळघर बघायला येतात. अशा स्वरूपात तळघर आहे. तळघर बघितल्यानंतर आता आपण या वाड्यातनं बाहेर पडू. तुम्हाला मी बाहेर जाऊन हा वाडा कसा आहे दाखवतो. कमीत कमी लोक ह्या वाड्याकडे येते. तिकडं हा तो पडका वाडा. हा वाडा किती जुना आहे हे आपण सांगू शकत नाही. आपण किल्ल्याला गोलवेढा मारत फिरतोय आज. नंतर आपण ही मधली बाजू, तिकडं आपल्याला पाण्याचे खामटाके बघायच्यात. टिळक निवासस्थान असलेले जुने आपल्याला तोफा दिसतील. चांगल्या स्थितीत तोफांचं जतन करून ठेवलं इथं. या टिळक निवासस्थानाच्या कडेने आपल्याला वर जायचे.
पायऱ्यांचा टप्पा पार करून आपण येऊन पोचलो राजाराम महाराजांच्या समाधीपाशी. ह्या समाधीच्या कडेला आपल्याला हे जे दिसत आहे किल्ल्यावरील जुने खांब टाके. ह्या टाक्यातील पाणी आत्ता गहाण आहे, पण हे टाके बघण्यासाठी खूप सुंदर आहे. समोर जे आपल्याला दिसत आहे ती राजाराम महाराजांची समाधी. जवळपास 1 तास ट्रेक करतोय. पोरांनी फोटो काढून काढून लय दमावले. किल्ल्याच्या कडेकडेने फिरतोय आता. नंतर किल्ल्याचा मधला भाग एक्सप्लोर करू आपण. बस किल्ल्याची प्रदक्षिणा जवळपास पूर्ण होत आली आहे. आपल्याला हा समोर तुम्हाला दाखवतो मी. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजापाशी आलोय. त्या साईडला पुणे दरवाजा आहे. पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2, पुणे दरवाजा 3. तिथं आपल्या गाड्या पार्किंग आहेत. अख्खी आपण प्रदक्षिणा पूर्ण करून आत्ता कल्याण दरवाजा बघायलोय. आणि कल्याण दरवाजापाशी आपण वर चढून परत पुणे दरवाजा प्रथम म्हणजे पहिल्या पुणे दरवाजापाशी जाऊन आपल्या ट्रेकची सांगता करणार आहे आपण. तुम्हाला मी आत्ता कल्याण दरवाजा दाखवतो. फोन दे की